शॉटचा शॉट नको रे, थोडा कश मारले सावकाश मार रे, हलकी हलकी किक बसू दे, सारे गम छोड़ दे एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. बऱ्याचशा काळापासूनच तयार होणार आहे. पुढे सर्वच क्षेत्रामध्ये संगणकाशिवाय पर्याय नाही. आज आपण शाळेत सुद्धा बघतो की प्रत्येक गोष्ट सकाळी शाळा भरल्यापासून तर संध्याकाळपर्यंत ऑनलाईन गोष्टी चालू असतात. विद्यार्थी संख्या ऑनलाईन भरा, शालेय पोषण ऑनलाईन भरा, जे काही एक्झाम होतात त्यांचे गुण ऑनलाईन भरा, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन झालेली आहे. त्यामुळे संगणक हा आता प्रत्येक क्षेत्रात कंपल्सरी आहे आणि त्या संगणकाचं ज्ञान आपण पुढेही कॉलेज जीवनात घेतच असतो, परंतु त्याचं बेसिक जे प्रेझेंटेशन असेल, बेसिक नॉलेज असेल ते शालेय स्तरावर झालं पाहिजे. हा खरा तर या सर्व माजी विद्यार्थ्यांचा उद्देश आहे. आज आपल्याकडे एकूण 15 संगणक तयार झालेले आहेत. हा 15वा संगणक आहे. म्हणजे एकंदरीत आपली संगणक कक्ष आज एक वर्ग पूर्ण बसू शकेल एवढी पूर्ण झालेली आहे. आणि बरेचसे गोष्टी मी स्टेटसवर टाकत असतो, फेसबुकला टाकत असतो, आपलं यूट्यूब चॅनल पण एक आहे शाळेच्या नावाने, आणि सगळेच उपक्रम सर्वच विद्यार्थी बघत असतात. जे परदेशात आहेत ते सुद्धा, काही मुलं आपले परदेशात पण काम करत आहेत, त्यांचे सुद्धा तिथून फोन येतात. खूप छान उपक्रम शाळेमध्ये चालू आहे आणि जे शक्य आहे नवनवीन गोष्टी त्या करण्याचा इथला संस्थेच्या मदतीने शिक्षक स्टाफ करत असतो. संस्थेची नेहमी वेळोवेळी मदत होत असते. कडणे साहेबांचा प्रत्येक महिन्यातून एक चक्कर असतो की काय चाललंय काय नाही चाललंय. मागच्या वेळेस ज्यावेळेस ते आले त्यांनी पाहिले इमारतीला कलर पूर्ण खराब झालेला आहे, अस्वच्छता दिसते सगळीकडेच. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की पहिला कलर देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर शाळेला कलर द्या. आणि तशा पद्धतीचा निधी त्यांनी आपल्याला पुरवला आणि एक मागच्या महिन्यापासून आपण कलरचं काम चालू केलं. संपूर्ण बाहेरून शाळेला कलर दिला. याच्यात अनेक विद्यार्थ्यांचा शिक्षकांचाही सहभाग आहे. अशी वेळोवेळी संस्थाही आपल्या शाळेकडं खूप बारीक लक्ष देऊन आहे आणि त्यामुळेच खरं तर शाळेची जी काही आपण प्रगती बघतोय, जो शाळेचा रिझल्ट असेल, शाळेच्या बाह्य परीक्षा असेल, आताही सुट्टीचा कालावधी आहे परंतु तरी आम्ही 8वी आणि 5वीच्या स्कॉलरशिपच्या सराव परीक्षा चालू आहे. म्हणजे मुलं शाळेत आहे, शिक्षक शाळेत आहे. जे सुट्टी सुद्धा आम्ही शक्यतो घेत नाही. रविवारचे दिवस असो, रविवारी सुद्धा 10वीचे तास चालू असतात, जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त वेळ देता यावा हा खरं तर सर्व शिक्षकांचा उद्देश असतो. आणि मागच्याही वर्षी आपल्या शाळेतील स्कॉलरशिपचा निकाल चांगला होता. NMMS मध्ये जवळजवळ 12 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण मिळाली आणि याही वर्षी या दोन्ही बॅचेस, 5वीची स्कॉलरशिप असेल, 8वीची NMMS असेल, त्यांची तयारी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही करून घेतलेली आहे. त्याचबरोबर 10वीचे जादा तास असेल, इतर गोष्टी असेल, इतर उपक्रम असतील, सहलीसारखे, क्रीडा स्पर्धांसारखे, त्याही गोष्टीमध्ये सतत आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो. त्यामुळे जे काही माझ्या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे की शाळा अधिक मोठी व्हावी, अधिक नाव कमवावं, हा खरा तर या सर्व विद्यार्थ्यांचा उद्देश आहे. आता गोसावी साहेबांचं मागाशीच बोलणं झालं की त्यांनी या शाळेत शिक्षण घेतलं परंतु एक मोठ्या पदावरती आता काम करतात. एक अभियंता म्हणून मोठ्या पोस्टवरती ते काम करत आहेत. असे भरपूर विद्यार्थी आहेत. सचिन वाळे आहेत जे मुंबई पोलीस या ठिकाणी आज कार्यरत आहेत. बाकीचे इतर विद्यार्थी आपापल्या पदावरती काम करत आहेत. परंतु हे काम सांभाळून त्यांनी आपल्या शाळेसाठी वेळ काढला आणि नुसताच वेळ काढला नाही तर आर्थिक मदत करून संगणक आपल्याला दिलेलं आहे. खरोखर मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. संतोष भाऊसाहेब वाळे, मच्छिंद्र वाळे एक अकाउंटंट म्हणून काम करत आहेत. त्यांची मुलं आपल्या शाळेत शिकत आहेत. भगवान पांडुरंग वैराळ, त्याचबरोबर विक्रम प्रकाश वैराळ, डॉक्टर नितीन भोकनाळ, अनिल भाऊसाहेब वाळे, मंगेश राम पवार, योगेश दत्तात्रय पवार, सचिन जिजाराम भोकनाळ, संतोष पांडुरंग वाळे, संभाजी वनदास वाळे, हे मार्च 2000 ची बॅच जी होती आपली 10वीची
त्या बॅचचे सर्व विद्यार्थी. म्हणजे त्यांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण शाळेला काहीतरी देऊया. मागच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पाहिलं संगणक कक्षाचं काम चालू आहे, कोणी ना कोणी आपल्याला संगणक देत आहे, तर त्यांनाही असं वाटलं की आपणही एक संगणक शाळेला देऊया. आणि आज तो दिवस आला. त्यांनी सर्वांनी वेळ करून शाळेला भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. आपण आपल्या विद्यालयामध्ये आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करू इच्छितो. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आनंदरावजी कडणी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी आपल्या गावचे माजी सरपंच लक्ष्मणराव कोकनळ यांना विनंती करतो की आपण आदरणीय कडणी साहेबांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. लक्ष्मणराव कोकनळ. माननीय रामदासजी राणे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा. पवार सर. अभियंता पाटबंधारे विभाग उकडे प्रकल्प यांचे या ठिकाणी विद्यालयामध्ये सन्मान होतोय. मी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय कडणी सर यांना विनंती करतो की त्यांनी विनायक गोसावी यांचा सन्मान करायचा आहे. साहेबांनी केला, परंतु तर आपले जे माजी विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये पुन्हा आलेले आहेत तेही आपले आज पाहुणेच आहेत. मी त्यांचा या ठिकाणी सन्मान करू इच्छितो. या ठिकाणी सचिन लहान पाटील बाळे मुंबई पोलीस यांचाही सन्मान या ठिकाणी होतो. मी पवार सरांना विनंती करतो की गुलाबपुष्प देऊन त्या ठिकाणी सचिन. यानंतर गणेश पोपट वाळे. मी वाळे सरांना विनंती करतो की त्यांनी रवींद्र पवार यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. तर मंगळेश्वर विद्यालयाचे जेवढे शिक्षक स्टाफ आहेत पहिला त्यांचा सत्कार करूया आणि नंतर मानवताला सुरुवात करूया. विद्यार्थी टाळावर त्याला शिक्षकाचा सत्कार या ठिकाणी विद्यालयासाठी संगणक प्रदान करण्यात येत आहे. माझे विद्यार्थी संघ 1994 ते 2000 या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं या विद्यालयामध्ये शिकून ते पुढं आपलं करिअर करण्यासाठी पुढे गेलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विद्यालयासाठी एक संगणक भेट दिलेला आहे. विद्यार्थी मित्र, आपली शाळा ही आपली शाळा असते. मंगळेश्वर विद्यालय मला तर म्हणलं की आपण कुठेही काम करू कुठेही करू तरी सुद्धा त्या शाळेचा इतिहास जर आठवला तर खरोखर अंगावर काटा येतो. असे या शाळेचं वातावरण होतं पहिलं. आता हे वातावरण तसंच आहे. फक्त एवढंच की
माझे विद्यार्थी पुढे गेले आणि नवीन विद्यार्थी सुपूर्द झालेले शाळेमध्ये. या शाळेमध्ये तुमच्यासारखाच मी लहान असताना मला शिक्षणाची आवड कमी होती आणि चित्रकलेची जास्त होती. परंतु चित्रकले शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागतो. ही शिकवण जशी मला मिळाली त्याप्रमाणे मी माझं शिक्षण घेत गेलो आणि ज्या गोष्टीत मला पारंगत व्हायचं होतं त्या गोष्टीचा मी विचार करत गेलो. त्यामुळे काही गोष्टी या अशा असतात की ज्या शाळेत जर उपलब्ध नसतील तर विद्यार्थ्यांचा नाईलाज होतो. म्हणून या सर्व संगमताने आम्ही विद्यार्थ्यांसाठी काय काय सुविधा देता येईल याचा विचार करून सगळं माझे विद्यार्थी जेवढे आहेत त्यांनी एकत्र येऊन शाळेला संगणक देण्याचं ठरवलं होतं. या माझे विद्यार्थ्यांमध्ये सर्व पदाधिकारी आहेत. काही गाव लेवलवर असतील, काही शाळेच्या लेवलवर असतील, काही उच्च लेवलवर असतील. परंतु सर्व एकत्र आल्यानंतर शाळेचाच विचार करतात आणि शाळेत काय गोष्टींची कमतरता आहे, या गोष्टींची कमतरता किती आहे, कोणत्या प्रमाणात आहे हे पहिलं सगळं पाहिलं जातं आणि मग ह्या गोष्टी विचार होतो. इथे आदरणीय कडणे साहेब असतील, पवार सर असतील, रहाणे साहेब असतील, भोकनळ साहेब असतील, शिक्षक स्टाफ असेल, ह्या सर्व व्यक्तींचे शाळेच्या दृष्टीने पाहण्याचा जो विचार आहे तो खरोखरच अतुलनीय आहे. म्हणून सांगत असतोय की शाळेमध्ये शिकत असताना सर्वप्रथम आपण आपल्या अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आणि पुढील ध्येय कसं गाठता येईल यानुसार तुम्ही सर्व लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या शाळेमध्ये लहानपणाच्या ज्या गोष्टी असतात त्या सांगताना आम्ही असं तुमच्यासारखं बसलो की माझे विद्यार्थ्यांचं सगळं ऐकायचं. ऐकल्यानंतर परत 10 मिनिटांना असं वाटायचं अरे हा आपल्याला त्याच्यासारखं व्हायचंय, आपल्याला याच्यासारखं व्हायचंय, आपल्याला ह्या अधिकाऱ्यासारखं व्हायचं, आपल्याला इथं पुढं जायचंय. परंतु बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या काळाच्या ओघानं त्या पडद्यामागे जातात. इथं आज आम्ही ज्या गोष्टीसाठी आलेलो आहे त्या गोष्टीचा आम्हाला खरोखर आनंद होतोय का आम्ही शाळेचं काहीतरी देणं लागतो आणि आमच्याकडनं त्याची पूर्तता होते याचा सर्वप्रथम आनंद आम्हाला जास्त होतोय. म्हणून सर यापुढे तुम्हाला काही जर मदतीची आवश्यकता भासली किंवा काही अपूर्तता वाटली तर मी संकोचपणे माझ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कधी आवाज द्या, माझे विद्यार्थी त्या गोष्टीसाठी सदैव तत्पर राहतील. एवढं बोलून माझी जुन्या काही आठवणी असतील तर तेही या ठिकाणी मांडलेले आहेत. विद्यालयाचं आपण काहीतरी देणे लागतो आणि त्या निमित्तानं आपण सर्व माझ्या विद्यार्थ्यांनी मिळून एक संगणक भेट दिला. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपल्या मंगळापूर ग्रामपंचायतचे माझे उपसरपंच आजच्या या सुंदर कार्यक्रमाचे अध्यक्ष वसवी साहेब, संस्थेचे कडणे साहेब, लहाने साहेब, मुख्याध्यापक कडणे साहेब, पवार सर, सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी बंधूंनो आणि ज्या 2000 साली या ठिकाणून 10वी सुटून जे विद्यार्थी आज वेगवेगळ्या ठिकाणी चांगलं काम करतात त्या विद्यार्थ्यांनी आपण या शाळेसाठी, या गावासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून आज संगणक शाळेला भेट देत आहेत. हा खऱ्या अर्थानं स्तुत्य उपक्रम आहे आणि ही काळाची गरज आहे. कारण शासन प्रत्येक ठिकाणीच पहिल्यासारखं अनुदान देणं किंवा सुविधा पुरवणं यासाठी पहिल्यासारखे दिवस आता राहिलेले नाहीत. म्हणून माझ्यासारख्याचं मत आहे की ह्या जी लहान मुलं आपल्या शाळेत शिकतात तर त्यातली जी पुढं चांगली शिकलेली मुलं चांगल्या पोस्टवर काम करतात त्यांनी आपल्या शाळेसाठी असेल, आपल्या गावासाठी असेल योगदान हे दिलंच पाहिजे. कारण काळ बदललेला आहे. पूर्वीच्या काळात जी पद्धत होती ती पद्धत आता राहिलेली नाही. उदाहरणार्थ आता आम्ही गावात सुद्धा त्या प्राथमिक शाळेसाठी 1-2 म्हणजे आपली 30 शाळासुद्धा आपली डिजिटल झाल्यासारखीच आहे. सगळ्या सुविधा आपण थोड्या थोड्या होईना पण अशाच कॉन्ट्रीब्युशननं आपण तयार करतो आहोत आणि तीच परंपरा या ठिकाणी या 2000 बॅचच्या या मुलांनी केली.
मागे एकदा चांगला मोठा मेळावा पवार सरांनी आयोजित केला होता. तर ही शेड ती त्या काळात पूर्ण बांधली गेली. म्हणजे याचा अर्थ आपली जे विद्यार्थी आहेत ते सर्व कष्ट करून आपण या संस्थेसाठी काहीतरी, या शाळेसाठी काहीतरी देणं लागतो, ही भावना अगदी मनोमन असते. कारण मी ज्या शाळेत शिकलो, मी सह्याद्रीमध्ये होतो 1975 साली, तर मला ते आजही शिक्षक भेटले तर मला माझं ऊर भरून येतं. म्हणजे आपल्या शाळेबद्दल आपल्याला आदर आहे आणि असावा. त्याच पद्धतीनं या विद्यार्थ्यांनी उलट मी म्हणून चांगलं काम केलं आणि हेच तुम्ही सुद्धा इथून पुढे शिकलं पाहिजे की ह्या विद्यार्थ्यांनी केलं. पुढच्या काळात ह्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती असणार आहे. तुम्ही सुद्धा असंच जी पुढची पिढी येईल त्यांना थोड्याफार प्रमाणात होईना मदत केली पाहिजे, त्यातून पुढची पिढी चांगली घडली पाहिजे. हा आपला चांगला सार्थ हेतू असावा. कारण काय झालं, काळ बदलला आहे. आपण झाडे लावा म्हणतो, पण झाडे तोडायची चालूच असतं. झाडे कोणचे इथे लावायचे, ह्या बऱ्याच गोष्टी असतात. मुलगी शिकलेलीच पाहिजे, मुलीचे वडील म्हणतात मुलीला शेती पाहिजे, शेती कोणी करायला तयार नाही. म्हणजे ह्या अशा प्रकारात सगळी काय असतं. म्हणून आपण सहभाग हा प्रत्येक बाबतीत नोंदवला पाहिजे, असा आपण नोंदवावा ही विनंती करतो. आणि चांगला अभ्यास करावा, आपलं नाव लौकिक करावं, आपल्या गावचं शाळेचं, हीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. मागच्या पिढीने लावलेल्या झाडांची फळं आपण खातो आणि मला वाटतं आपण जर झाडं लावून ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा पुढच्या पिढीला होणार आहे, नाही का? अशा पद्धतीनं आपण आपलं मनोगत व्यक्त केलं की आपण जर या लहान चिमुकल्यांसाठी, मुलांसाठी जर काही केलं किंवा आपण जे काही कमवतो त्यातला थोडा हिस्सा आपण आपल्या गावासाठी, आपल्या शाळेसाठी किंवा ज्याला आपण समाजकार्य म्हणतो त्या समाजकार्यासाठी जर वापरलं तर त्यामध्ये जे समाधान आपल्याला मिळतं ते नक्कीच लाख मोलाचं असतं. धन्यवाद. यानंतर मी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय आनंदरावजी कडणे साहेब यांना विनंती करतो की आपण मदत व्यक्त करावं. या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गोसावी साहेब, तुमचे माजी सगळे विद्यार्थी, त्यात आमचे सचिन लांडू, खऱ्या अर्थाने हे योगदान जे आहे, शाळा टिकली. खरं ते लहान भाऊंचे मला आजही आठवण येते. मला म्हणजे लहानपण खरं हे विद्यालय टिकलं असं मला म्हटलं तर काही वावगं होणार नाही. कारण त्या विचारांची माझी मैत्री होती. त्यांच्या तसं घरात बसून किचनमध्ये वर्ग भरवले. एक वर्षभर त्यांच्या किचनमध्ये कोण 2 दिवससुद्धा विद्यार्थ्यांची कळ काढणार नाही. खरं काय त्या लहान भाऊची आठवण मला आजही येते. आणि म्हणूनच आपण आज इथं दिसतो. खऱ्या अर्थाने हे ज्ञान मंदिर आहे. ज्ञान जशी आपल्या गावातले मंदिर आहे तसे हे ज्ञान मंदिर आहे. हे सगळ्यात पवित्र मंदिर आहे. कारण ही सगळी संपत्ती आमची. विद्यार्थी ही आमची संपत्ती, पैसा ही आमची संपत्ती नाही आहे. ही जर चांगली घडली, ही जर चांगली निर्माण झाली तरच पुढं टिकणार आहे. देश टिकणार आहे, घर टिकणार आहे, कुटुंब टिकणार आहे, सगळं गाव टिकणार आहे. ही जर नाचली तर सगळं नाचणार आहे. किंवा ही खरी संपत्ती. आणि मग ह्या संपत्ती ह्या विद्यार्थ्यांना जसं चांगलं वळण देता येईल, चांगलं शिक्षण कसं देता येईल आणि हे चांगले पुढं कसे जातील, आपल्या कुटुंबाचा, आमच्या गावाचा, आमच्या देशाचा उद्धार कसे करतील, हा खऱ्या अर्थाने तुमच्यावर अवलंबून हे भवितव्य. आणि म्हणून तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त देता येईल, जेवढं चांगलं तुमच्याकरता करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थाने शासन पूर्वी सगळं शासन पुरवत होतं, पण आज शासन काही द्यायला तयार नाही. तुम्हाला माहिती 3 शिक्षकसुद्धा या त्या ठिकाणी कमी आहेत. पण ते 3 शिक्षकसुद्धा आपण त्यांना अल्पशा पगारावर संस्था पगार देतात. म्हणजे तुम्हाला शिकवायला जर 3 शिक्षक जर नसते तर तुम्ही काय शिकणार? म्हणजे तुम्ही शिकवता येणार नाही. म्हणजे शिक्षकसुद्धा पुरेसे द्यायला तयार नाही. तर साधना कोण देणार? आणि स्पर्धा अशी सुरू झालेली आहे की प्रत्येक स्पर्धा सुरू झालेली आहे. संगणक आलं, स्पर्धा परीक्षा आल्या आणि एवढी स्पर्धा परीक्षा सुरू झालेल्या आहेत, स्पर्धा आहेत का जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मला नोकरी मिळाली पाहिजे, मी 5च्या दर्जावर गेलं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, कुठेतरी मोठे उद्योग दिलं पाहिजे. जर गेलं नाही तर त्या मुलीसुद्धा त्या पोरांना स्वीकारायला तयार नाही, त्या पोरांचं लग्नसुद्धा व्हायला तयार. बरोबर.
कारण पोरी स्वीकारायला तयार नाही त्या मुलांना, लग्नसुद्धा व्हायला तयार नाही. अवस्था अशी आहे, अवस्था कठीण आहे. आणि मुली शिकतायत आणि मुलं उन्हाळ्यासारख्या फिरतायत खऱ्या अर्थाने. तर हे खरे संपत्ती आम्ही तर म्हणतो. आणि हे जर शिकले नाही तर यांची अवस्था फार कठीण आहे. तेव्हा त्यांना जास्तीत जास्त चांगलं शिक्षण कसं मिळेल असा संस्थेचा, गावाचा, माजी विद्यार्थ्यांचा, या सगळ्यांचा तुमच्यावर विश्वास आणि तुमच्यावर लक्ष आहे. आणि तुम्हाला जे जे काही लागेल तिथे पूर्वाला सगळं तयार. आज सगळ्यांना याचं महत्त्व कळालं नाही तर पूर्वी याच्यापूर्वी महत्त्व कळत नव्हतं, पण आज सर्वांना महत्त्व कळालं आहे. आणि तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कसं शिकवता येईल, कसं त्यांना तुम्हाला वर्ग पुढे जाता येईल, तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क कसे पडतील, जास्तीत जास्त उच्च पदावर कसे जाल तुम्ही, ही सगळ्यांची भावना आहे खऱ्या अर्थाने. खऱ्या अर्थाने तुम्ही खूप शिस्तीवान आणि खूप चांगले विद्यार्थी. खऱ्या अर्थाने 15 दिवसापूर्वी मी आणि फटांगणे सर 9:45 वाजता इथं आलो होतो. कोणाला न सांगता इथं आलो. फटांगणे सर मी नंतर पवार सरांना फोन केला, पवार सर आम्ही आलोय, तुम्ही या. मला एवढा आनंद वाटला की ह्या शाळेतले विद्यार्थी एकही उभा नव्हता. सगळे टोळक्याने बसून, म्हणजे इथं कुणी शिक्षक नसताना फक्त मला वाटतं जाधव सर फक्त 10वीचा क्लास चालू होता आणि बाकीचे सगळे विद्यार्थी गोळ्या मिळाने वया घेऊन, पुस्तक घेऊन चर्चा करता, अभ्यास करत होते. इतकं वातावरण चांगलं पुढं मला दिसतं नाही. आणि खूप चांगले गुणवंत विद्यार्थी मला वाटले, खूप चांगले शिस्तप्रिय वाटले. आणि शिक्षकांनी तुम्हाला सुद्धा चांगलं वळण लावलेलं आहे. आणि एवढं चांगलं वातावरण मी कुठं पाहिलेलं नाही. खूप चांगले आणि अशीच शिस्त पाळली आपण तर खऱ्या अर्थाने तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात तुमची भरभराट होईल, योग्य मार्गाला तुम्ही जाल नक्कीच. कारण एवढी कळू आणखी काय तुमचं उणीव आहे की इथं काही गरज आहे का तुम्हाला, ती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार. माजी विद्यार्थी आज सगळ्यांना महत्त्व कळलेलं आहे. बाकी विद्यार्थी आणखी तुम्हाला मदत करते, सगळ्यात ही किरकोळ गोष्ट आहे. तेव्हा फक्त तुम्ही अभ्यास करा, चांगला व्हा, मोठे व्हा आणि खूप चांगल्या असेच अधिकारी होऊन या गावामध्ये या तुमच्या कुटुंबाचा, तुमचा सगळ्यांचा उद्धार करा, एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या माजी विद्यार्थ्यांनी जे तुम्हाला संगणक दिला, खऱ्या अर्थाने संगणक काय अजून काय क्रीडा क्षेत्राचे काही आहे, कला क्षेत्राचे आहे, आपल्याला खूप करायचं आहे. आता आम्ही परवा एक क्रीडा शिक्षकांची एक जाहिरात देतो, म्हणजे ह्या शिक्षकांच्या व्यतिरिक्त आपल्या बाहेर क्रीडा शिक्षक घेता येईल का? कारण क्रीडा शिक्षक भरत सरकार भरत नाही आहे. मग एक आधी शिक्षक घेऊन, जसं आपण कला क्षेत्र घेतला, तुम्हाला डान्सचे चांगले शिकवतात का नाही, ते येतात नाही एखाद, तर तसं आपल्याला क्रीडा करता एखादा शिक्षक एक घेता येईल. आणि एक 2 दिवस प्रत्येक शाळेला कसा पाठवता येईल, त्या क्षेत्रातल्या ज्या विद्यार्थ्यांचा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याच्या प्रावीण्य आहे त्यांना कसं जास्तीत जास्त उंच असेल, लांब उडी असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, आणखी काय फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, यासाठी तुम्हाला एक शिक्षक खऱ्या अर्थाने संस्थेमध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टीतून तुमच्या गरजा भागवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि खूप चांगलं वातावरण या असं वाटतं या परिसरामध्ये नाही, आपण तालुक्यामध्ये टॉपला आहे. लक्षात घ्या, तुमची शाळा टॉपला आहे, खूप चांगलं वातावरण आहे, शिक्षणात सुद्धा चांगलं आहे. म्हणून तरी समाधान मानू नका, आनंद म्हणू नका. आपल्या स्पर्धा जागतिक लेवलवर करायची. आपले पोरं बाहेरचे गेले आहेत, कित्येक पोरं कॅनडा आहेत, कित्येक पोरं अमेरिकेला आहे, काही जर्मनला. मी जेव्हा पाहतो, निरीक्षण करतो, आणि खूप पोरं आहेत आपल्या अमेरिकेला आहेत. किती पॅकेज असेल एका मुलीला? 2-2 कोटीचं पॅकेज. किती? 2 एका वर्षाचं पॅकेज किती आहे? 2 कोटी रुपये. म्हणजे प्राथमिक आहे. पुढं किती होईल मला सांगता येणार नाही. MS करतायत, काय करतात? MS करतायत, पण त्यांना शिक्षण घेऊन सुद्धा 1.5 कोटीचं पॅकेज. म्हणजे आपल्याला पुढे जायचंय, स्पर्धा भारताची नाही करायची, जागतिक लेवलवर स्पर्धा करायची, लक्षात. तेव्हा याच्यापूर्वी आमचे ग्रामीण भागातले पोरं बाहेरगावी जायला तयार होते. आज शिक्षणामुळे तुम्ही जागतिक लेवलवर पुढे अमेरिकेत जाता, कोण जर्मनीत जातात, कोण कॅनडाला, कोण फ्रान्सला आहेत. म्हणजे जगामध्ये सगळे विद्यार्थी आहेत आमचे मुलं गेले. तेव्हा तुम्ही स्पर्धा इथं बंगळापूरची नाही, संगमनेरची नाही आहे, जागतिक लेवलवर करायची. त्या दिशेनं अभ्यास करा, त्या दिशेनं तुमचं शिक्षण घ्या आणि तुमचं जीवन
चांगल्या पद्धतीनं घडवा. जास्तीत जास्त मुलांना स्पर्धात सूचना देतो. हे सुनाड असतात, मुले अभ्यास करतात, पण हे मात्र टगेकरी करतात थोडेसे. परंतु तुमचं भविष्य त्या अंधारात आहे, लक्षात घ्या, आणि तुम्हाला मिळणार सुद्धा नाहीत. तेव्हा तुम्ही लक्षात घ्या आणि खूप अभ्यास करा आणि तुमचं भवितव्य उज्ज्वल करा. तुम्हाला लागेल ते भाजी विद्यार्थी देतील, गावकरी देतील, आम्ही देऊ, काय लागेल ते तुम्हाला पुरवायला तयार आहोत. फक्त वडील सुद्धा देईल आणि तुम्ही चांगला अभ्यास करा, सगळ्यांचं समाधान होईल हे असा अभ्यास करा, एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो. आपण जे काही मार्गदर्शन त्यांना केलं या स्पर्धेमध्ये नक्कीच टिकतील अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याचं काम आमचं युद्ध पातळीवरती चालूच आहे. आणि खरोखरच आपली शाळा ही तालुक्यामध्ये नाही तर पुढे देखील अतिशय मानाने अभिमानाने चमकेल. आज या ठिकाणी 10वीचे विद्यार्थी त्यांचा सराव परीक्षा होती, 8वीचे विद्यार्थी त्यांचा सराव चालू आहे, 5वीच्या सराव परीक्षा चालू आहेत. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करतो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे करण्यापाठीमागं गावचं संस्थेचं पाठबळ आमच्या पाठीमागं आहेत. आम्हाला संस्थेने देखील सांगितलेलं आहे की तुम्हाला जे लागेल ते, ज्या भौतिक सुविधा कमी असतील काय आम्हाला फक्त सांगा, तुम्हाला मिळेल. फक्त तुम्हाला हे विद्यार्थी घडवायचे आहेत. हे विद्यार्थी हीच आमची संपत्ती आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो. तर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बिन्नागिरी गोसावी, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग उकडी प्रकल्प यांना मी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना मी नमस्कार करतो. करता शिक्षकांना ज्यांनी आम्हाला घडवलं. या कार्यक्रमाचे उपस्थित कडणे साहेब, राणे साहेब, तसेच पवार साहेब, कडणे साहेब, पारसो साहेब, गोसावी साहेब, कन्या साहेब, मंगळ साहेब, जाधव साहेब, कांबळे साहेब, गोसावी वाळे यांना मी थँक्स धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला आजचा एक दिवस त्यांचं दिला की आम्ही 2000 बॅच पुढून एक संगणक देण्यासाठी एक वेळ उपस्थित करून दिला, एक दिवस दिला. तेव्हा मी त्यांना धन्यवाद देतो. तसेच या गावचे सरपंच, ग्रामस्थ यांचंसुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी आज आवर्जून हजेरी लावली. तसेच या विद्यालयातील सर्व विद्यार्थी, मैत्री आणि मित्र आणि मैत्रिणी ह्यासुद्धा आवर्जून उपस्थित राहिले. ते तुम्हालासुद्धा धन्यवाद देतो. आणि तुमच्यासाठी कार्यक्रम संपल्यानंतर थोडा अल्पहार दिलेला आहे आमच्या बॅचमार्फत, तो पण तुम्ही घ्यावा. प्रत्येकाला मिळते प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू आपल्याला वेळ मिळेल किंवा लगेच मिळेल अशातलं काही भाग नाही. त्यासाठी धडपड करणं, त्यासाठी अभ्यास करणं, नियोजन करणं हे महत्त्वाचं आहे. आता आपण म्हणतो शिवाजी महाराज विजय, पण ते तिथपर्यंत का पोचले? त्यांनी त्याचा सराव केला, अभ्यास केला आणि उत्तम म्हणजे नियोजन केलं. नियोजन हा तुम्ही जर म्हणले की मला IPS यायचं आहे, IAS यायचं आहे, मग त्याची तयारी आत्तापासूनच केली पाहिजे मित्रांनो. विश्वास नारायण पाटील सारख्याचा IPS अधिकारी हा 11वी-12वीपासूनच तयारी करतो IPS व्हायला. मी जो 24 तासाचे 18 तास अभ्यास करतो. मग तुम्हाला कुठं जायचं आहे ते IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेसमधलं ते अत्युच्च पद येते. IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद येते. ह्या सर्व UPSC परीक्षा घेतल्या जातात. आणि माझी जी परीक्षा होती ती MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग. याच्यात तुम्हाला जर कुठल्याही पदावर अधिकारी व्हायचं असेल तुम्ही आत्तापासून तयारी करा. स्पर्धा परीक्षा यातून सर्व बोलेल की तुमच्या आता शिष्यवृत्तीच्या परीक्षा घेत आहेत, सर्व तयारी करा. तेच तुमचं बेसिक नॉलेज आहे. परत त्याचा आता तुम्ही जर फाउंडेशन पक्का केलं तर पुढं तुम्हाला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. आता सगळ्यांनाच काय MPSC देऊन UPSC देऊन काय होता येणार नाही. म्हणजे मग तुम्ही जे क्षेत्र निवडा त्याच्यात तुम्ही अत्युच्च होऊ शकता, मोठा उद्योजक होऊ शकतो, मोठा भांडवलदार होऊ शकतो, मोठा बिल्डर होऊ शकतो. ते पण
भरपूर आहे, उत्कृष्ट शेतकरी सुद्धा होऊ शकतो. मग त्याच्यातलं तुम्ही नॉलेज घ्या, त्याच्या मुळापर्यंत अभ्यास करा. आपल्याकडे शेतकरी सुद्धा नावाजलेले वेगवेगळे प्रयोग करतात, वेगवेगळे अभ्यास करतात. बारामतीसारख्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. आता बागायतीत तर पाहिलं मी दुहेरी पीक, टोमॅटोला ते बटाट्याचे देतात, म्हणजे टोमॅटोवरती आणि खाली बटाटे, बटाट्यात परवडलं, बटाट्यात परवडलं, म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग करतात. त्याच्यात आपण शेतकरी सुद्धा पुढे जाऊ शकतो. आता मी पाहतोय सगळीकडे कांदाच लागवड चालू आहे. मग कांद्याने सगळ्यांनी लागवड केली तर भेटेल का सगळ्यांना त्याचा भाव? नाही भेटणार. मग आपण थोडं वेगळं करायचं, दुसरं पीक करायचं. हीच तर, आणि हेच आपलं तर मेन गमत. आता आपण म्हणतो वाळूचे कलर रगडता तेलही नाही, म्हणजे तुम्ही निस्ते वाढ साध्य करत राहा, असा त्याच्या मागचा अर्थ आहे. आता परत आपले जे सुविचार आहे ते खरंच आपल्याला अगदी बेसिक सुविचार आहे, त्याच्यातून आपल्याला खूप काही घेण्यासारखं आहे. त्याचा आपण एक विचार केला पाहिजे. अशा अनेक गोष्टी की त्यातून आपण बरेच काही शिकू शकतो. अर्धा तास घ्या. धन्यवाद सर. या ठिकाणी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं. नक्कीच आपल्या मार्गदर्शनाचा आमचे विद्यार्थी लाभ घेतील, त्या पद्धतीनं प्रयत्न करतील. त्यानंतर मी आदरणीय जाधव सर यांना विनंती करतो की आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन हा उपक्रम राबवला. पवार सरांची फोन झाला तेव्हा बदलापूरची घटना ताजली होती. बदलापूरला शाळेमध्ये काही अनुचित प्रकार झाला होता, त्याच्यामुळे त्यांना CCTVचं त्यांचं हे होतं. जो सहभाग आमच्या बॅचनुसार सर्व विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे त्यानुसार तो जमला नाही. नेक्स्ट दरवर्षी आमच्या बॅचकडून काही द्यावा असं सर्वांकडून आम्ही एक प्रयत्न आहे. जे जमलं नाही ते नेक्स्ट इयरला आम्ही देऊया. कॅमेऱ्याचं आणि केक कॉम्प्युटरचं असं आमचं नियोजन होतं, पण ते जरा हुकलं. तरी नेक्स्ट इयरमध्ये तरी शाळेला जे काही मागणी यापुढे लागेल ते सरांनी निसंकोच आम्हाला सांगावं आहे, त्यानुसार आम्ही हे करू सगळ्यांची. आणि आम्ही नोकरदार आहे, आमचं काय नाही, ठीक आहे आम्हाला पगार भेटतो, पण आमच्याच बॅचमधले काही लोक आहे की त्यांना कामाला नाही का इथं काम करतात, त्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून जे हे दिले आम्हाला अर्थसहाय्य दिले की आमच्या आवाजाला त्यांनी की ठीक आहे आम्ही देऊया. त्यांचं मी विशेष करून भगवान हे जे लोक आहे आम्हाला पगार आहे ठीक आहे आम्ही चल करून जाऊ, पण ह्या लोकांसाठी आम्ही संतोष आहे, भगवान आहे, योगेश आहे, हे लोक आम्हाला आमच्या याला आवाज देऊन आले, त्यानुसार त्यांच्या विशेष आभार मानतो. आणि आम्हाला आजच्या कार्यक्रमाला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभार, खूप खूप आभार. माझी मुलगी शाळेत शिकते, पवार सरांनी सांगितलं की आम्ही कसं काम करू. माझी मुलगी शाळेत शिकते तिकडे कल्याणला. ती एक शिक्षकांना भेटायचं होतं. शिक्षक सरांनी सांगितलं आम्ही सॅटर्डे संडे कधी ऑफ डे आता चालू आहे, तर तिथं मुलीला भेटायला गेल्यानंतर शिक्षकांनी स्ट्रिक्टली सांगितलं की शाळेच्या टायमा व्यतिरिक्त आम्ही कोणालाही काही भेटत नाही. तुम्ही किती हे ना याची तुम्ही हे घ्या की शिक्षक तुम्हाला कधी पण आणि शाळेच्या व्यतिरिक्त तुम्हाला भेटताय, तुमच्याकडे काय आहे आणि आम्ही पैसे देऊन, म्हणजे इथं तुम्ही कसे शिकतात आणि कल्याणला आम्हाला किती फी भरायची आता मी ते सांगत नाही, पण तुम्हाला शिक्षक वर्ग किती सहकार्य करतोय, तुम्ही त्या शिक्षणाचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या की तुम्हाला जे लाभलंय ते बाकी कुठे लाभलं नाही. सॅटर्डे संडे जे ऑफ डेला ते आलेले तुम्हाला शाळेमध्ये तुमचे क्लासेस घेता इतर क्लासेस, तर शिक्षणाचं बाजारीकरण खूप मोठ्या प्रमाणात झाले. ते आम्ही मोठ्या मोठ्या सिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघतो की त्यानुसार तुम्हाला जर इथं ह्या प्रमाणात आहे, फक्त तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि आपल्या गावाचं आणि शाळेचं खूप मोठ्या प्रमाणात नाव कमवा. हे बोलून माझे 2 शब्द संपवतो. मनोगत त्यांनी व्यक्त केलं. CCTV कॅमेरे
आम्हाला संस्थेमार्फत या ठिकाणी फिटिंग झालेलं आहे. फक्त कॅमेरे बसवणं बाकी राहिलेले आहेत. 1-2 दिवसामध्ये तेही काम पूर्ण होईल. 10 कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये आहेत, ऑफिसमध्ये आहेत, बाहेर पण कॅमेरे पाठीमागे पुढे देखील आहेत. ते काम झालेलं आहे. आपण जो काही शब्द दिला की यानंतर दरवर्षीप्रमाणे म्हणजे यावर्षी जसं संगणक दिलंय अशाच पद्धतीनं दरवर्षी आम्ही काही फुल फुलाची पाकळी म्हणून विद्यालयासाठी काहीतरी भेट देऊ. खूप खूप धन्यवाद. आम्हाला जी जी गरज लागेल आमच्या विद्यार्थ्यांसाठी, मग ती पुस्तकाच्या रूपाने असेल किंवा जी काही असेल, तर त्या माध्यमातून आपण आमच्या पाठीशी उभे असाल तर आम्ही देखील अतिशय वेगाने धावण्याचा अजून प्रयत्न करणार आहोत. कारण तुम्ही आता सांगितलं की माझी मुलगी त्या ठिकाणी आहे, फी किती भरावी लागते, तर फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हे विद्यार्थी या ठिकाणी. धन्यवाद सर. मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर सन 2000 बॅचचा संगणक प्रदान समारंभ आणि या समारंभाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री बिन्नागीर गोसावी साहेब, त्याचबरोबर जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आनंदराव कडणे साहेब, सेक्रेटरी रामदास राहणे साहेब, मंगळापूर ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणजी भोकनळ साहेब, त्याचबरोबर सचिन लहानू वाळे, गणेश वाळे सर, संतोष भोकनळ, मच्छिंद्र वाळे, भगवान वैराळ, विक्रम वैराळ, नितीन भोकनळ, अनिल वाळे, मंगेश पवार, योगेश पवार, सचिन भोकनळ, संतोष वाळे, संभाजी वाळे, या सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना जो अल्पहार दिला आहे तसं त्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर उपस्थित पाहुण्यांना विनंती की आपणही जागेवरच बसायचं आहे. आपल्या देखील अल्पहाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे.